हॅलो फ्रेंड, आज आपण खूपच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. असे प्रश्न जे तुम्ही अद्यापही कधी वाचले नसतील अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. फ्रेंड, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी ब्रिटन. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी न्यूझीलंड. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए केसरी, ऑप्शन बी सुधाकर, ऑप्शन सी दर्पण किंवा ऑप्शन डी ज्ञानप्रकाश. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी दर्पण. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? खूपच महत्त्वाचा प्रश्न. त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए ठाणे ते पुणे, ऑप्शन बी बोरीबंदर ते ठाणे, ऑप्शन सी मुंबई ते कल्याण किंवा ऑप्शन डी दादर ते नागपूर. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी बोरीबंदर ते ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते जे महाराष्ट्रात आहे? म्हणजे मातीचं धरण कुठलं जे महाराष्ट्रात आहे हे तुम्हाला विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट कोयना धरण, ऑप्शन सेकंड गंगापूर धरण, ऑप्शन थर्ड राधानगरी धरण किंवा ऑप्शन फोर्थ जायकवाडी धरण. फ्रेंड, जगातील सर्वात मोठं मातीचं धरण तुम्हाला विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी गंगापूर धरण. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील कोणत्या प्राण्याचा रक्ताचा म्हणजेच ब्लड प्रेशर जास्त असतो? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए निळा देवमासा, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी हत्ती किंवा ऑप्शन डी चित्ता. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी जिराफ. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक नैसर्गिक तलाव आहेत? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी ब्राझील किंवा ऑप्शन डी फिनलँड. या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी कॅनडा. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह असलेला देश कोणता? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए जपान, बी फिलिपिन्स, सी इंडोनेशिया, डी मालदीव. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी इंडोनेशिया. नेक्स्ट क्वेश्चन, ऑक्टोपस या प्राण्याला एकूण किती हृदय असतात? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए 2 हृदय, ऑप्शन बी 1 हृदय, ऑप्शन सी 4 हृदय किंवा ऑप्शन डी 3. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी 3. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता प्राणी त्याच्या हाडांच्या रचनेमुळे उडीच मारू शकत नाही? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए हत्ती, बी गेंडा, सी हिप्पो, डी अस्वल. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण पाहत आहोत आणि या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए हत्ती.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणता पक्षी मागच्या बाजूने म्हणजेच उलटा उडू शकतो? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी हमिंगबर्ड, ऑप्शन सी सुगरण किंवा ऑप्शन डी अल्बाट्रॉस. योग्य उत्तर ऑप्शन बी हमिंगबर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात जास्त काळ जगणारा समुद्री जीव कोणता? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए डॉल्फिन, बी ग्रीनलँड शार्क, सी समुद्री कासव किंवा डी निळा देवमासा. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी ग्रीनलँड शार्क. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात जास्त पिरॅमिड्स कोणत्या देशात आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए मेक्सिको, बी इजिप्त, सी पेरू, डी सुदान. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी सुदान. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील कोणत्या भाषेच्या अक्षरांमध्ये सर्वात जास्त अक्षरे आहेत? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए इंग्रजी, बी खमेर, सी रशियन, डी हिंदी. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी खमेर. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात लहान स्वतंत्र देश कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए व्हॅटिकन सिटी, बी मॉनाको, सी सेंट मारिया, डी मालदीव. योग्य उत्तर ऑप्शन ए व्हॅटिकन सिटी. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 8 सेकंद, बी 8 मिनिटे, सी 8 दिवस किंवा डी 8 तास. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी 8 मिनिटे. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्या सूर्यमालेतील कोणता ग्रह स्वतःभोवतीच सर्वात वेगाने फिरतो? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए पृथ्वी, बी शनी, सी गुरु, डी सूर्य. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी गुरु. यालाच आपण इंग्लिशमधनं ज्युपिटर असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी हायड्रोजन, डी नायट्रोजन. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील कोणते अंग सर्वात जास्त ऊर्जा म्हणजेच एनर्जी वापरते? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए हृदय, बी यकृत, सी मेंदू, डी स्नायू. म्हणजे असं कुठला अवयव ज्याचा वापर तुम्ही जास्त केला तर तुम्हाला थकवा जाणवतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी मेंदू. तुम्ही मेंदूचा खूप जास्त वापर केला तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तर फ्रेंड, तुम्ही आजचे लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि या 18 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न योग्य आलेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचे लेसन तुम्ही खूप शांतपणे आणि व्यवस्थित पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.